नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ आहे की आपलं चॅनल मोनोटाईज केव्हा होतं, मोनोटाईज झाल्याच्या नंतर पेमेंट कधी येतं। तर आजचा विषय हाच आहे। तर माझं पेमेंट वगैरे तर आलेलं आहे, पण बघू व्हिडिओ जर लॉंग होत असेल तर समोरच्या व्हिडिओमध्ये। तर पेमेंट आलंय आणि पेमेंटचा अजून व्हिडिओ बनवायचा बाकी आहे। तर आपलं जेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतात आणि 4000 वॉच टाईम आणि शॉर्ट व्हिडिओमधून जर घ्यायचा म्हटलं तर 1 लाख म्हणजे 10 लाख सबस्क्रायबर म्हणजे 10 मिलियन। तर तेवढे आपल्याला व्ह्यूज करावे लागतात, पण त्याच्यापेक्षा वॉच टाईम हा आपला 4000 घंट्यांनीच पटापट होतो असं तरी मला वाटतंय। कारण 3 महिन्यात आपण ते पूर्ण त्याचे मर्यादा गाठावं लागतात, कारण 3 महिन्यात आपल्याला पूर्ण वॉच टाईम आणि सबस्क्रायबर सहज होतात, पण वॉच टाईम आपल्याला 3 महिन्यात कंप्लीट करावा लागतो। 3 महिन्यात नाही झालं तर मागच्या 1 महिन्याचा आपला वॉच टाईम रिवर्स जातो। आता काही ताईंचं हे असतं की ताई आमचा वॉच टाईम कमी झाला, पण समजा आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च तिसऱ्या महिन्यात जर आपण कंप्लीट नाही केला तर जानेवारीचा आपला जो वॉच टाईम मिळालेला असतो तो रिवर्स जातो। तर असं असतं ते। तर जेव्हा 4000 वॉच टाईम कंप्लीट होतो आणि 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतात तर आपलं चॅनल मोनोटाईज होतं। तर अशा प्रकारे असतं आपलं। आणि वॉच टाईम म्हटल्यावर आपण कोणी लाईव्ह घेऊन सुद्धा तो वॉच टाईम कंप्लीट करू शकतो, कोणी लॉंग व्हिडिओमधून पण वॉच टाईम कंप्लीट करू शकतो। पण जसं आपण वॉच टाईम लाईव्हमध्ये कंप्लीट करतो तसा लॉंग व्हिडिओमध्ये होत नाही, कारण लॉंग व्हिडिओ एवढे काही कोणी बघत नाही। आणि आपल्याला जर चॅनल चालवायचं तर हळूहळू शॉर्ट व्हिडिओ असे टाकत चालायचे। शॉर्ट व्हिडिओमुळे आपल्याला सबस्क्रायबर मिळतात आणि नंतर भरपूर सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर आपण लॉंग व्हिडिओला सुरुवात करायची, कारण आपले सबस्क्रायबर असले तर त्यांना आपला मेसेज जातो, नंतर ते लॉंग व्हिडिओला आपली सुरुवात करते। तर सहज म्हटलं तर आपण वॉच टाईम हा लॉंग व्हिडिओमधून न करता लाईव्हमधून फास्टमध्ये आपण आपले चॅनल मोनोटाईज करू शकतो। आणि जेव्हा आपण चॅनल मोनोटाईज करतो तेव्हा एखाद्या कंपनीचं कसं रूल असतात की त्यांचे पूर्ण रूल आपण मान्य केल्याच्या नंतरच आपल्याला पेमेंट भेटतं म्हणा, की आपण तिथं कामावर राहू शकतो अशा प्रकारे। तर चॅनल पूर्ण मोनोटाईज झाल्याच्या नंतर मग आपण $10 कंप्लीट करायचे असतात। $10 कंप्लीट झाल्याच्या नंतर आपलं एक गुगल पिन येतं। तर गुगल पिन असतं 6 अंकी कोड असतो। अप्लाय केल्याच्या नंतर 6 ते 7 दिवसात आपलं गुगल पिन येतं। माझं 6व्या दिवशी गुगल पिन घरी आलं होतं। तर 6 ते 7 दिवसात आपलं गुगल पिन येतं आणि गुगल पिन आल्याच्या नंतर आपल्याला तो 6 अंकी कोड आपल्या अकाउंटला जॉईन करावा लागतो। तर तो 6 अंकी कोड आपल्या अकाउंटला जॉईन केल्याच्या नंतर मग आपली प्रोसेस समोरची की आपलं पेमेंट डायरेक्ट आपल्या अकाउंटला येऊ शकतं, म्हणजे अमेरिकन मधून जो आपलं पेमेंट येतं ते आपल्या अकाउंटला येऊ शकतं डायरेक्ट। त्याच्यामुळं इथपर्यंत आता हा व्हिडिओ खूप असा लॉंग होऊ शकतो, त्याच्यामुळं मला वाटतं इथंच थांबवा, कारण समोर आपलं पेमेंट कसं आलं किती आलं तो पण आपल्याला अजून व्हिडिओ बनवणं आहे। तर आपलं पेमेंट किती आलं काय आलं तर ते आपण भेटूया समोरच्या व्हिडिओत। तोपर्यंत रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ।